नमस्कार, रोकटोपला आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. याकूब मेमनच्या डोक्यावर फाशी लटकत असताना त्याच्या बचावासाठी MIM याचे नेते असदुद्दीन ओवैसी पुढे आले. याकूबला जर फाशी द्यायची असेल तर आधी राजीव गांधीच्या मारेकरांना फाशी द्या, बियान सिंग या पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या खुन्यांना फाशी द्या, असं त्यांनी सांगितलं. धर्माच्या नावावर याकूबला फाशी देऊ नका असं खळबळजनक वक्तव्य ओवैसी यांनी केलं. अर्थातच यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. एकीकडे मला कोर्टाच्या निर्णयाविरोधात बोलायचं नाही असं सांगायचं आणि दुसरीकडे फाशीला धार्मिक रंग द्यायचा, असा प्रयत्न तर ओवैसी करत नाहीयेत ना. ओवैसींनी दावा केल्याप्रमाणे खरोखरच तामिळनाडूत राजीव गांधींच्या आणि पंजाबमध्ये बियान सिंगच्या मारेकरांना वाचवलं जातंय का? 1992-93 मध्ये मुंबईत झालेल्या जातीय दंगलीत किती आरोपींना शिक्षा झाली हो? खून के बदले खून, ब्लड फॉर ब्लड ही न्यायाची गती केवळ विशिष्ट धर्मांच्याच बाबतीत लागू आहे का? असे सगळे सवाल आता उपस्थित झालेत. त्यातच या गुप्तचर यंत्रणेच्या माजी प्रमुख दिवंगत बी रमण यांनी देखील याकूबला फाशी देऊ नये असं मत एका लेखात मांडलंय. याकूबला कराचीतून भारतात आणण्यात रमण यांनीच खरं तर प्रमुख भूमिका बजावली होती. त्यामुळे मुळात याकूबनं शरणागती पत्करली की त्याला अटक झाली यावरूनच वाद आहे. याकूबनं शरणागती पत्करली ही बाब सरकारी पक्षानं समोर आणली असली तरी याकूबच्या फाशीवर काहीही परिणाम झाला असता का? याकूब मुस्लिम असल्यामुळेच त्याच्यावर अन्याय होतोय का? या ओवैसींच्या कथनामध्ये काही तथ्य तरी आहे का? याकूब मेमन दहशतवादी आहे की मुस्लिम? आणि दहशतवादाला खरोखर धर्म असतो का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकटोक कार्यक्रमात. फाशीचा धर्म तरी कोणता? फाशीचा धर्म कोणता या कार्यक्रमाला सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. याकूब मेमन दहशतवादी आहे की मुसलमान? हा सवाल उपस्थित होण्याचं कारण म्हणजे MIMचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी केलेलं वक्तव्य. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्याचा सूत्रधार याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र मुस्लिम असल्यानंच त्याला फाशी दिली जाते असा दावा ओवैसींनी केलाय. ये क्या बात है? बलवंत सिंह रजौना सिटिंग चीफ मिनिस्टर को मार दिया. पंजाब के असेंबली में रेजोल्यूशन पास हुआ, तमिलनाडु के असेंबली में रेजोल्यूशन पास हुआ. अरे जब फांसी देना है तो सबको दो, मजहब के नाम पर तफरका मत पैदा करो. दहशतगर्द अगर है तो ये भी दहशतगर्द है. मजहब का टारगेट नहीं तुम नहीं कर सकते. बलवंत सिंह रजौना को फांसी देना पड़ेगा. ओवैसींच्या या वक्तव्यानंतर आता विरोधाचे सूरही उमटू लागलेत. भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी तर ओवैसीला पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिलाय. जो राष्ट्र का सम्मान नहीं कर सकते, राष्ट्रीय ध्वज का सम्मान नहीं कर सकते, भारत के संविधान का सम्मान नहीं कर सकते, यहाँ की न्यायपालिका का सम्मान नहीं कर सकते, ऐसे लोगों को हिंदुस्तान में रहने का अधिकार नहीं है. रास्ता खुला हुआ पाकिस्तान जा सकते हैं. तर JDUचे अध्यक्ष शरद यादव यांनी ओवैसींच्या वक्तव्याचं जाहीर समर्थन केलंय. जो कह रहे हैं उस पर बहस होना चाहिए. जो फांसी है वो तो अदालत ने किया है, उस पर बहस कैसे करोगे आप? लेकिन उनका कहना है कि बहुत से लोग हैं जो आपके राजीव जी की जिन्होंने हत्या की, देश के प्राइम मिनिस्टर, आपका बियान सिंह जो है जिसने पूरे पंजाब की परिस्थिति को वापस लाया, तो वो ये बात कह रहा है कि ये बात कहने में आपको क्या एतराज है? एवढा सगळा वाद झाल्यानंतर ओवैसी आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. ये तो नहीं कह रहा हूं कि याकूब का इन्वॉल्वमेंट है, मगर सवाल ये पैदा होता है कि 7 मेंबर्स फैमिली के कैसे आ जाते हैं. कोर्ट के डॉक्यूमेंट्स में बताया कि ट्राइबल डॉक्यूमेंट्स उनको मिलता है. याकूब मेमनची क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली. त्यामुळे 30 जुलैला नागपूर जेलमध्ये त्याला फाशी देण्यात येणार असल्याचं समजतंय. मात्र याकूब मेमननं पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यावर पुढील सोमवारी सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर याकूबच्या फाशीला वारंवार धार्मिक रंग देणं योग्य आहे का? आणि दहशतवादी याकूब मुसलमान असल्याचं सांगून भावना भडकवण्याचा प्रयत्न होतोय का? या प्रश्नांची उत्तरं राजकारण करणाऱ्यांना द्यावीच लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. फाशीचा धर्म कोणता या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे शकील अहमद हे MIMचे नेते आहेत. शकील अहमद,
आपलं स्वागत या कार्यक्रमात. आपल्या बरोबर आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये. केशवजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. डॉक्टर रत्नाकर महाजन हे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते पुण्याहून आपल्या बरोबर आहेत. रत्नाकरजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आणि मुख्य माजी न्यायमूर्ती BG कोळसे पाटील हे देखील आपल्या बरोबर आहेत. या चौघांचंही मी स्वागत करतो. हा जो प्रश्न आहे, फाशीचा धर्म कोणता, याची चर्चा 3 अंगानं होऊ शकते. त्यातला पहिला जो भाग आहे तो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता. तो प्रश्न असा आहे, याकूब मुस्लिम असल्यामुळं अन्याय झाला या ओवेसींच्या दाव्यात तथ्य आहे का? याकूब मुस्लिम असल्यामुळं अन्याय झाला या ओवेसींच्या दाव्यात तथ्य आहे का? हाच प्रश्न घेऊन मी जातोय थेट शकील अहमद यांच्याकडे. शकील अहमद, तुम्हाला खरोखरच वाटतं का की याकूब मुस्लिम आहेत म्हणून त्याच्यावर अन्याय झाला? नाही, तसं नाही आहे साहेब. ओवेसी साहेबांनी जे स्टेटमेंट दिलं आहे त्याचा विपर्यास करण्यात येत आहे. त्यांनी म्हटलं की राजीव गांधीचे जे हत्यारे होते त्यांना फाशी देण्यात आली नाही, बेअन सिंगचे जे हत्यारे होते त्यांना फाशी देण्यात आली नाही आतापर्यंत, आणि याकूब मेमनला फाशी देण्यात आहे. त्यामुळेच एक असं हे संकेत जाऊन राहिला की बाई मुस्लिमांना फाशी देऊन हा चुकीचा आहे. याच्यात नाही, जर फाशी द्यायची आहे ते सर्वांना फाशी द्या. फक्त याकूब मेमनलाच का, त्याच्या पूर्वीचे जे फाशी देण्यात आलेली असे 7 लोक आहेत त्या सर्वांना फाशी द्या. फक्त एकट्याला फाशी देण्यामुळे तुमचा संदेश जाऊन राहिला चुकीचा, त्याच्याबद्दल त्यांनी बरोबर आहे. शकील अहमद, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. राजीव गांधी यांची जी हत्या करण्यात आली त्या खटल्याचा आणि आत्ता याकूब मेनन यांना शिक्षा झाली, या 2 खटल्यांचा काही संबंध आहे का? नाही, काय आहे की जे राजीव गांधीची हत्या केली आहे ते पण आतंकवादी घटना आहे, आणि 1993 मध्ये जे बॉम्बस्फोट झालं ते पण आतंकवादी घटना आहे. तर त्याचा जो संकेत जातो, दोन्ही आतंकवादी घटना आहे त्याच्यात. नाही, पण त्याचा संबंध काय? म्हणजे त्यांना फाशी दिली नाही म्हणून याच्या फाशीचाही विचार करा असं म्हणणं हे कायद्याला कितपत धरून आहे? नाही, कायद्यानं तिथं बरोबर नाही साहेब. काय ह्याच्यामुळे काय संदेश चुकीचा जाऊन राहिला की तुम्ही त्यांना फाशी देत नाही आणि फक्त यांनाच फाशी देत आहे, तर याचा संदेश चुकीचा जाऊन राहिला. त्याबद्दल जी लोकांची मानसिकता बनून राहिली त्याबद्दल ओवेसी साहेबांनी म्हटलं. त्यांनी असं म्हटलं नाही की बाई मुस्लिम आहे म्हणून फाशी देत आहे. त्यांनी म्हटलं की हा चुकीचा संदेश द्यायचा आहे. जर फाशी द्यायची ते सर्वांना फाशी द्या, हा संदेश यांनाच कशाला? हा संदेश सरकार का देत असेल? जात आहे हा संदेश सरकार का देत असेल? सरकार मुस्लिम विरोधी आहे का? हा संदेश सरकार का बरं देत असेल? काय वाटतं आपल्याला? ते आता ते सरकारचे जे प्रवक्ते ते उत्तर देतील की ते असं काय करत आहे. कारण की याच्या पूर्वीचे जे लोक आहेत त्यांना फाशी देण्यात येत नाही आणि यांना फाशी देण्यात आहे, तर फाशी द्यायची ते सर्वांना फाशी द्या ना. तुमचं म्हणणं फक्त कशाला फाशी? तुमचं म्हणणं एका अर्थी बरोबर आहे आणि ते लोकांच्या मनात जो प्रश्न आहे तो ते देत आहे. बियान सिंगचे मारेकरी जे होते ते शीख होते, त्यामुळे त्यांचं स्वतःचं असं एक राज्य आहे शीखांचं आपल्याकडे. जर आपल्याकडे तमिळनाडूमधून जी हत्या करण्यात आली त्यांचं स्वतःचं राज्य आहे. त्यामुळे प्रत्येक राज्य जर आपल्या राज्यातल्या एखाद्या गुन्हेगाराला असं पाठीशी घालू लागलं तर मुसलमानांना स्वतःचं राज्य नाही म्हणून त्यांच्यावर अन्याय होतोय, या तुमच्या दाव्यात कितपत तथ्य आहे? थेट जाऊया केशव उपाध्ये यांच्याकडे. केशव उपाध्ये, काय वाटतंय, मुसलमानांवर तुमच्या राज्यात अन्याय होतोय? एक प्रकारे याकूब मेननला फाशी देण्यात तुम्ही घाई करताय, किंवा आधी राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना फाशी द्यायला पाहिजे होती आणि मगच याकूब मेननकडे वळायला पाहिजे होतं? काय सांगा? डॉक्टर साहेब, मला 2-3 मुद्दे मांडायचे आहेत. एक सगळ्यात गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, या विषयावरती चर्चा करताना आपल्याला एक वेगळी परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे. हैदराबादमध्ये, दिल्लीमध्ये किंवा अन्य ठिकाणी बसून या विषयावरती चर्चा करणं वेगळं आणि मुंबईत बसून कारण ह्याच विषयावर चर्चा करणं वेगळं. कारण या मुंबईत बॉम्बस्फोटाचं दुःख जे आहे ते तुम्ही आम्ही सगळ्यांनी भोगलेलं आहे, आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यातले शेकडो मेलेले, बॉम्बस्फोटात बळी गेले, अनेक जण झाले जखमी, आणि त्याच्या वेदना व्यथा आजही आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहेत. 24 वर्षानंतर सुद्धा, 22-23 वर्षानंतर सुद्धा या घटना आजही ताज्या आहेत तितक्याच त्याच्यामध्ये. आणि 24 वर्ष झाल्यानंतर, 23 वर्ष झाल्यानंतर ना अशा प्रकारे सर्व प्रक्रिया कायदेशीर प्रक्रियेतनं गेल्यानंतर जर फाशी दिली गेली असेल आणि त्याला जर कोणी म्हणत असेल की मुस्लिम आहे म्हणून, मला असं वाटतं की आपण मुंबई बॉम्बस्फोटात जे एका अर्थाने राष्ट्रद्रोह होता, हा या राष्ट्राच्या सार्वभौमत्वावर मुंबईवर हल्ला म्हणजे राष्ट्राच्या आर्थिक राजधानी हल्ला होता, अशा हा राष्ट्रद्रोह होता. केशव उपाध्ये, तुम्ही यातली जी माहिती देताय, केशव उपाध्ये, राष्ट्रद्रोहाचा खटला चालवण्यात आला नव्हता तुमच्या माहिती करता म्हणून मी तुम्हाला अपडेट देतोय.
राष्ट्रद्रोहाचा खटला नाही, मागे नाही, घेण्यात आला मला होता. मान्य आहे. अहो, तुम्ही मला मान्य जनतेला आहे. चुकीची माहिती देऊ नका. अहो, तुम्ही मी एका सांग- प्रश्नाचं मला उत्तर मान्य द्या. आहे. राजीव नाही, गांधींच्या चुकीची मारेकरांना माहिती तुम्ही देत नाहीये. राजीव गांधींच्या मी मारेकरांना चुकीची तुम्ही माहिती फासावर देत लटकवत नाही नाही. आणि मी तुम्ही चुकीची बॉम्बस्फोटातल्या माहिती देत मारेकरांना नाही. का बरं फासावर अहो, मी असं लटकवता? कुठे म्हणलं तुम्ही आता म्हणलात राष्ट्रद्रोह म्हणून तुम्हाला मी पहिली गोष्ट प्रश्नच नाही. तो खटला अधिकृतपणे चालवला गेला की नाही मुद्दा नाही इथे. शेवटी का बरं मुंबई हल्ले केले गेले, का सर्वसामान्य हल्ले केले गेले? शेवटी मुंबई आर्थिक राजधानी आहे आणि आर्थिक राजधानी हे करण्याचा प्रयत्न कुणी केला? शेवटी तो उद्देश काय होता इथे बॉम्बस्फोट करण्याचा? सरळ सरळ डॉक्टर साहेब, तो अधिकृतपणे मी असं कुठेही म्हटलं नाही की तो राष्ट्रद्रोहाचा खटला चालवला का मागे घेतला. शेवटी ती भावना काय होती? नंबर 1. नंबर 2, या ठिकाणी सर्व कायदेशीर प्रक्रिया पार झाल्यानंतर ज्यावेळी सर्वोच्च न्यायालय निकाल देतं त्यावेळी एकीकडे आपण असं म्हणतो की कुठल्या गुन्हेगाराला, दहशतवाद्याला धर्म नसतो. त्यांनी केलेला गुन्हा, त्यांनी केलेलं दहशतवादी कृत्य, त्याची शिक्षा ती असते. भारतीय घटनेमध्ये आजही फाशी शिक्षा आहे अध्यादेशामध्ये. त्या घटनेप्रमाणे ही शिक्षा दिली गेली. जर असे प्रश्न जर आपण उपस्थित करणार असू, बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला जाणार असू, तर मुंबईत जे लोक मृत्युमुखी पडले, मुंबईचं जे नुकसान केलं, आपण त्या याकूबच्या एखाद्या समाजाला अन्याय करत नाही तर या तमाम मुंबईकरांवर आपण अन्याय करत आहोत, एवढं त्या ठिकाणी मला म्हणायचंय. म्हणजे राजीव गांधींच्या हत्यारांना फाशी न देऊन संपूर्ण भारतावर आपण अन्याय करत नाही, भूमिका आहे. आजचा आपला चर्चेचा विषय हे भारतीय राज्यघटनेनं मान्य केलेल्या रूल ऑफ लॉ या बेसिक स्ट्रक्चरच्या एका घटकाविषयीची न्यायप्रणाली आणि त्या न्यायप्रणालीने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी एवढ्यापुरता संबंधित आहे. त्याला भावनिक मुलामा देण्याची काहीही आवश्यकता नाही. कारण यासंबंधी लोकभावना, राज्याचं कर्तव्य, घटनेतल्या तरतुदी, कायद्याची सक्षमता या सर्व चर्चा या कोद्यांच्या टाढा न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत आणि तिथून राष्ट्रपती भवनापर्यंत सर्वत्र या चर्चा होऊन गेलेल्या आहेत. हे सगळं होऊन गेल्यानंतर पुन्हा कुठेतरी भावनेच्या भोवती घुटमळायचं म्हणजे या न्याय प्रक्रियेबद्दल नव्यानं आपल्याला काही न सुचत असल्याचं लक्षण आहे. आता ओवेसींचं वक्तव्य जिथपर्यंत आहे तिथपर्यंत ही ओवेसींची सवय आहे. त्याचं कारण असं की एका मर्यादित कार्यक्षेत्रापुरता असलेला हा पक्ष आता त्याची एक्सपान्शनिस्ट ॲम्बिशन जागी झालेली आहे आणि सर्व देशभर जर जायचं असेल तर असंच काहीतरी आपल्याला सतत करत राहिलं पाहिजे असं त्यांना वाटत असेल किंवा तोच त्यांचा USP आहे असं त्यांना वाटत असेल. पण त्याच्याकडे काय फार लक्ष द्यायची आवश्यकता नाही. मुळामध्ये सर्वोच्च न्यायालयापर्यंतची न्यायालयीन निर्णय प्रक्रिया ते राष्ट्रपतींचा दयेचा अर्ज स्वीकारणी किंवा नाकारण्याची क्षमता इथपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आता खरं म्हणजे चर्चा अशी व्हायला पाहिजे की एकदा राष्ट्रपती या सर्वोच्च अधिकाऱ्यानं त्याबद्दल निर्णय दिल्यानंतर पुन्हा कुठल्याही न्यायालयात जाण्याची मुभा असावी का? ती राज्यघटनेनं दिलेली आहे का सुप्रीम कोर्टाने किंवा अन्य न्याय प्रक्रियेच्या एखाद्या घटकाने स्वतःच्या सोयीसाठी निर्माण केलेली आहे तो एक डिव्हाइस आहे किंवा तो एक व्हाल्व आहे? अशी खरं म्हणजे आता चर्चा झाली पाहिजे. याकूब मेमनच्या फाशीच्या कायदेशीरपणाविषयी, वैधतेविषयी काही चर्चेला फारसा वाव आहे असं वाटत नाही आणि म्हणूनच दोन्ही बाजूंनी त्याला भावनिक अवगुंठन देण्याचा प्रयत्न चालू आहे असं म्हणणं भाग आहे. तांत्रिक बाजू जी आता तुम्ही मांडताय की एकदा राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज नाकारल्यानंतर पुन्हा सुप्रीम कोर्टात अर्ज करायची मुभा असावी का, हा सवाल नाहीये. सवाल असा आहे की ओवेसींनी सांगितलं आता या क्षणाला की राजीव गांधी यांच्या मारेकरांना अजून आम्ही फाशी देत नाही, बियान सिंग यांच्या मारेकरांना फाशी देत नाही. मग याकूब मेननच्या बाबतीतच ही नेमकी घाई का, अशा स्वरूपाचे त्यांचे विचार आहेत. आपण थेट जाऊया बीजी कोळसे पाटील यांच्याकडे. बीजी कोळसे पाटील, एक प्रकारे मुसलमानांना स्वतःचं राज्य नाही या देशात म्हणून असं घडतंय अशी भावना आता ओवेसींच्या बोलण्यातनं व्यक्त होते. काय वाटतं आपल्याला? नाही, असं आहे की डॉक्टर साहेब, आपण याच्यावर एकदा बोललेलो आहे की 6 डिसेंबर 1992 नंतरचे हे प्रकार आहेत. करेक्ट. बाबरी मशीद पडण्यापूर्वी असे बॉम्बस्फोट किंवा अशा दंगली किंवा असे प्रकार देशात अशी अराजकता नव्हती, हे सगळ्यांना मान्य करावं लागेल. आता ही तर प्रक्रिया आमचे मित्र म्हटले तशी पुरी झालेली आहे. याच्यामध्ये चर्चा करून आम्ही 14 जजेसने प्रेसिडेंट ऑफ इंडियाला अर्ज केला होता आणि त्यात असं सुप्रीम कोर्टाने कबूल केलं की 13 डेथ
फ्रंटलाईन आहे सप्टेंबर 2012चा. 13 फाशी आम्ही चुकून दिल्यात असं सुप्रीम कोर्ट स्वतः कबूल करतं. त्यामुळे आम्ही काय म्हटलं की ह्युमन एरर आहे, आपलं इन्व्हेस्टिगेशन डिसऑनेस्ट आहे, आपले सरकारी वकील तिखटमीठ लावून डिसऑनेस्टी करतात, आपले जजेस पण बायस आहेत. अशा परिस्थितीत फाशीऐवजी त्याला अजन्म जन्मठेप देता येते का? त्याच्याकडून काही काम करून घेता येतं का देशासाठी? तो स्किलफुल असिस्ट, त्याचं काही स्किल असतील तर. त्यामुळे आता ह्या विषयात चर्चा म्हणजे फक्त एवढीच होऊ शकते की आपल्या देशामध्ये ज्या प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन होतंय, आता आज नाही ते आले असते तर मी खूप तयारी करून आलो होतो. एक मित्र आमचे येणार होते की त्यांनी कशा खोट्या साक्षीदारांना खोटी साक्षी द्यायला लावली, ती सगळ्यात इथे मॅटर ऑफ रेकॉर्ड आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये बेनिफिट ऑफ डाऊट होतो का नाही? आपल्याला कोणाला जीव तर देता आपल्याला लाईफ तर कोणाला देता येत नाही, म्हणून आपण कोणाचं लाईफ घेऊ नये. आणि त्याला आता कोडानीला झाली तर अजन्म जन्मठेप, तिला बेलवर सोडलंय. किंवा गुजरातमध्ये 200 का 250 काय असतील ते डेथ झालेत, त्यांना सगळ्यांना बेल मिळालाय. हे दोघं तिथं राहील, त्यांची काय ओवेसीची फार चूक आहे असं मी म्हणणार नाही. मी फक्त एवढंच म्हणतो की आता तो विषय ओपन नाही. आता तो विषय ओपन नाही, कारण सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन राष्ट्रपतीपर्यंत जाऊन ही मॅटर आलेली आहे. त्यामुळे त्या फाशीला आता ओपन नाही. ओपन एवढंच आहे की आमच्याकडे डेथ सेंटेन्स कायद्याने, आता ते म्हणतात आमच्याकडे आहे कायद्याची तरतूद आहे, परंतु कायद्याची तरतूद असताना जर सुप्रीम कोर्ट म्हणते की आम्ही 13 लोकांना चुकून फाशी दिले, आणि त्यामुळे तुम्ही प्रेसिडेंट ऑफ इंडियाला अर्ज केलाय की तुम्ही याच्यात विचार करा की डेथ सेंटेन्स असावं का नाही. तेव्हा या परिस्थितीमध्ये आमचं एवढंच म्हणणं आहे की डेथ सेंटेन्स नसावं, कारण आमच्याकडच्या सगळ्या जातीय धर्मांध, आता मुस्लिम किती आहेत जेलमध्ये, त्यांची महाराष्ट्रापुरतं संख्या बघितली तर महाराष्ट्रांची संख्या आहे 12% आणि ते जेलमध्ये आहेत 32%. आदिवासींची संख्या 11% आणि ते जेलमध्ये आहेत 25%. मुस्लिम दलितांची संख्या आहे 12 ते 14%, ते जेलमध्ये आहेत 22%. कोण आहे जेलमध्ये? जेलमध्ये फक्त मुस्लिम, दलित आणि आदिवासी आहेत. मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून समाजाला सांगतो की हे जे 60% लोक आहेत, 60% लोक आहेत, हे या देशामधले सेकंडरी सिटीजन आहेत. त्यांच्यासाठी कुठलं नियोजन नाही. त्यांना तुम्ही अशा प्रकारे जेलमध्ये डांबून ठेवल्यानंतर त्यांच्या तरुणाईमध्ये आम्ही काय मेसेज देतो की हा देश कुणासाठी आहे? हा देश जर सर्व आम्ही भारताचे लोक, अशी आमच्या संविधानात सुरुवात आहे, ते संविधान जर आम्ही भारताचे मालक आहोत सगळे लोक, त्यातल्या या 60 कोटी लोकांना तुम्ही असं का जेलमध्ये टाकताय? बरोबर आहे. त्यातले आपण ते जेलमध्ये का आहेत? कोळसे पाटीलजी आपण उत्तर घेऊया केशव उपाध्यायांकडनं. केशव उपाध्याय, काय सांगाल तुम्ही? नाही, मला खरंच मला इथे या ठिकाणी एखाद्या सामान्य माणसाने काही भाबडेपणाने प्रश्न उपस्थित केले असते तर मात्र आश्चर्य वाटणार नाही. पण जो माणूस न्यायमूर्ती राहिलाय तोच माणूस न्याय संस्थेवरती अविश्वास दाखवत असेल तर काय बोलायचं? शेवटी जी काही आहे ती प्रत्येक देश चालवताना एक सिस्टीम असते, ती वर्षानुवर्ष चालत असते, त्या यंत्रणेनुसारच कामकाज होत असतं. आणि तो सेटअप आतापर्यंत आणि सगळ्या अनेकांनी सांगितलंय की न्याय व्यवस्थेवरती विश्वास ठेवलाच पाहिजे. तर सुद्धा न्यायमूर्ती जे राहिलेत तेच म्हणत असतील की न्यायमूर्ती आता कुठला रिपोर्ट आणलाय, काय रिपोर्ट आणलाय, असेल ह्युमन एरर, पण शेवटी म्हणून मग काय कुठले कायदे ठेवायचेच नाहीत का? कुठल्या प्रकारचं काही करायचंच नाही का? का फक्त जाती आणि धर्माचे रंग बघून अरे वा म्हणजे हा अमुक धर्माचा घ्यायला तुरुंगात नको टाकायला, अशा पद्धतीने आम्ही वागणार आहोत का? एकीकडे आम्ही अशा प्रकारे भूमिका घ्यायची की हा गुन्हेगार असतो, दहशतवाद असतो, त्याला धर्माचा रंग लावू नका, आणि मात्र इथे आकडेवारी करताना मात्र धार्मिक पुन्हा एकदा तेच करायचं. मला असं वाटतं या दांभिक दुटप्पी भूमिकेपासून पहिल्यांदा दूर गेलं पाहिजे हे सगळ्याच्या मध्ये, आणि त्याच्यानंतर आम्हाला नीट चर्चा करता येईल. या सगळ्याच्या मध्ये मगाशी रत्नाकर महाजन अतिशय योग्य बोलले या सगळ्या की या याच्यामध्ये स्कोप त्या ओएसीला तेवढंच करायचं आहे. शेवटी कुठला मेसेज तुम्हाला द्यायचा आहे? या देशातला मुस्लिम समाज सुद्धा अशा प्रकारच्या कुठल्याही मनस्थितीत नाही स्वीकारण्याच्या की कुठेतरी त्या याकूब मेनन जो मुस्लिम आहे म्हणून फाशी दिली गेली. त्यांनी जर चूक केली असेल तर सगळ्या प्रक्रियेतनं तो सिद्ध झाला असेल तर त्याला झालेली शिक्षा व्हायलाच हवी. याबद्दल दुमत असल्याचं कारणच नाही काही. केशवजी रत्नाकर महाजन यांनी दोन्ही पक्षांवर दुगाना टाकला होता, एवढं लक्षात ठेवा. त्यांनी फक्त एका पक्षाकडे अंगुली निर्देश केला नव्हता याची जाणीव ठेवा. ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्हाला दोघांनाही सांगतो की तुमच्या दोघांचाही रोग ज्या एका गोष्टीकडे आहे त्या गोष्टीचं जे मूळ आहे ते मूळ याकूब मेनन शरणागत होता का त्याला अटक केली होती
चर्चा करूया एका ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 आज. आपण पाहताय फाशीचा धर्म कोणता. फाशीचा धर्म कोणता या विषयावर आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत माजी न्यायमूर्ती BG कोळसे पाटील, काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन, केशव उपाध्ये आणि शकील अहमद हे आहेत. या भागातला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न घेऊन मी तुमच्या समोर येतो, आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता, आणि तो म्हणजे शरणागती की अटक याचा याकूबच्या शिक्षेवर काही परिणाम झाला असता का. शरणागती की अटक याचा याकूबच्या शिक्षेवर काही परिणाम झाला असता का. 5 ऑगस्ट 1994 याकूबला अटक झाली आणि CBIने असा दावा केला की त्याची अटक ही नेपाळ ते दिल्ली विमान प्रवासात आणि त्यानंतर रेल्वेमध्ये त्याला अटक करण्यात आली. खरं तर ती अटक होती की ती शरणागती होती याच्यावर त्याला झालेल्या शिक्षेचं स्वरूप ठरू शकतं का. आपण जाऊया थेट न्यायमूर्ती BG कोळसे पाटील यांच्याकडे. कोळसे पाटील काय सांगाल. 1 मिनिट मला फक्त उपाध्याला उत्तर देऊ द्या. ते फार आरेतुरवर आले होते. हे 32% मुस्लिम अंडर ट्रायल जेलमध्ये आहेत किंवा 18% दलित जेलमध्ये आहेत, ज्यांची लोकसंख्या दुप्पट तिप्पट आहेत. तर याच्यासाठी काय फक्त गरीबच गुन्हे करतात काय, बाकीचे गुन्हे करत नाहीत. आणि ते अंडर ट्रायल आहेत, वर्षानुवर्षे सडलेले आहेत, आणि त्याच्यासाठी कुठलीच यंत्रणा काम करत नाही. त्यामुळं आता आपण दुसरा मुद्दा घेऊ की शरणागती जर पत्करली असेल तर त्याचा वेगळा विचार होऊ शकतो, पण क्राईमचं हिनसनेस बघून याच्यात कुणी कोर्ट डेथ सेंटेन्स शिवाय दुसरी पेनल्टी देणार नाही. फक्त आमचा मुद्दा वेगळा आहे की ही सगळी आम्ही काय, मी एकटा नाही, उपाध्ये कोळसे पाटील साहेब एकच मिनिटामध्ये डिस्टर्ब करतो तुम्हाला. एक ग्रुप ऑफ कोळसे पाटील एकच मिनिट डिस्टर्ब करतो तुम्हाला. ग्रुप ऑफ फॉर्मर 1 मिनिट मला द्या फक्त. 1 मिनिट मी फक्त मध्ये बोलतो. 1 मिनिट. एक ग्रुप ऑफ 14 फॉर्मर जजेस. 1 मिनिट. 1 मिनिट माझं संपल्यावर बोल. A group of 14 foreign judges of eminence has an appeal to the President of India, sought his intervention to commute death penalties, and because they have committed 13 death sentences which are wrong. जर सुप्रीम कोर्ट म्हणत असेल की 13 फाशी आम्ही चुकीचे दिलेल्या आहेत, मी नाही म्हणत. तुम्ही जे म्हणलात आरेतुराला एकदम म्हणलात, तू जे म्हणतोय ते नाही म्हणत. मी म्हणतोय की 14 जजेसने अर्ज केलाय प्रेसिडेंट ऑफ इंडियाला, आणि 13 फाशी चुकीचे दिलेले आहेत हे त्यांनी कबूल केलंय. त्याचा अर्थ एवढाच आहे की आमच्याकडं डिसऑनेस्ट एजन्सीज आहेत, आणि त्या डिसऑनेस्ट एजन्सीमुळं ज्यांना आपण लाईफ देऊ शकत नाही त्यांचं लाईफ घेण्याचा आपल्याला अधिकार नाही. आता बोला, तुम्हाला काय बोलायचं. नाही 1 मिनिट फक्त एवढंच मला मांडायचं आहे. मुळात मी आरेतुरक आलो नाही, ती माझी संस्कृती नाही. आपण मागचं रेकॉर्ड काढून बघा. आता कोण आरेतुरेवरती कशा पद्धतीने आलं. आपण ज्येष्ठ आहात त्यामुळे तुमचा अधिकार आहे मला आरेतुरे म्हणायचा. अहो मी काय ऐका, काढून बघा. कोळसे पाटील साहेब काढून बघा रेकॉर्ड. वाटेल ते बोलू नका. तुम्ही ज्येष्ठ आहात, मी तुमचा सन्मान करतो. याचा अर्थ काढा रेकॉर्ड. डॉक्टरांना माझी विनंती आहे, अरे तुला कुणी केलं ते काढा रेकॉर्ड. डॉक्टर साहेब रेकॉर्ड काढून दाखवा. अरे तुला कुणी केलं ते. दोघांनाही आपण याचा अर्थ त्यामुळं मी दोघांनाही मुद्द्याला धरून बोलायची विनंती करतोय. डॉक्टर साहेब शरणागती किंवा अटक माझी विनंती आहे. केशव उपाध्ये सर्व जनतेनं सगळी जनता कार्यक्रम बघतेय. सगळी जनता केशव उपाध्ये कार्यक्रम बघतेय, म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय की शरणागती किंवा अटक यातल्या फरकामुळे शिक्षेवर काही फरक झाला असता असं वाटतंय का आपल्याला. शरणागती किंवा अटक झाला असता. डॉक्टर साहेब 2च मुद्दे म्हणतो. पहिला मुद्दा शरणागती या मुद्द्याला आता चर्चा करून काही फायदा नाही, कारण या न्यायालयासमोर आता सगळी नंतर या प्रकारची चर्चा करणं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करणं आहे. या चर्चेला ती उपस्थित व्हायला पाहिजे होती ना वेळोवेळी. आता काय आले मुद्दे हे. आता या झालेल्या तपासातल्या विसंगतीवर बोट न्यायमूर्ती BG कोळसे पाटील यांनी ठेवलं, म्हणून हा प्रश्न उपस्थित झाला. जर त्यांनी बोट ठेवलं नसतं तर कदाचित हा प्रश्न उपस्थित झाला नसता. परंतु एक गोष्ट मात्र सत्य आहे,
तुम्ही ऐकून घ्या. रॉचे त्यावेळचे जे अध्यक्ष, रॉचे जे प्रमुख होते बी रमण, ज्यांचं 13 साली निधन झालं मार्च महिन्यामध्ये, त्यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत याचिका दाखल केली होती आणि त्यात त्यांनी यातलं सत्य बाहेर यावं याकरता लढलेले होते. म्हणून हा मुद्दा होतोय. बीजी कोळसे पाटील बोला. त्यांनी म्हणूनच म्हणतो की जर तो सरेंडर झाला तर त्याच्यात फरक पडतो, पण या केसमध्ये पडणार नाही, कारण क्राईम हिनस आहे. आणि दुसरी गोष्ट, तसं रेकॉर्डर आलं नसेल या केसमध्ये, जरी तिकडे सेपरेट पिटिशन असेल तर या केसमध्ये एव्हिडन्स यायला पाहिजे की तो सरेंडर झालाय. या केसचा एव्हिडन्स आला नाही, मुद्दा मांडला नाही. म्हणून तर मी आमच्या मित्राची वाट बघत होतो की त्यांनी इतक्या केसेसमध्ये खोटे एव्हिडन्स दिलेले आहेत की साक्षीदार आज विरुद्ध बोलतो म्हणून त्याला परत पाठवलंय, त्याला परत पडवलंय आणि उद्या आणून त्याला परत साक्षी दिली. त्याची कालची जबानी वेगळी आहे, आजची जबानी वेगळी आहे. उलट आमच्या एका मित्राने त्याच्यावर अर्ज केलाय. ऐकून घ्या, कागद आहेत, कागदपत्र आहेत, हात करू नका. आणि खोटे पुरावे, काल चुकीचा पुरावा दिला, अगदी सीसीटीव्ही कॅमेरे त्याच्याबद्दलचे पुरावे यांनी उद्या दुसऱ्या दिवशी एव्हिडन्स बदललेला आहे. त्याच्यामुळं याच्यात फेअरनेस एवढाच आमचा मुद्दा होता. आणि ते हिनस क्राईम मध्ये फाशी आजच्या कायद्याने देता येते, त्याच्यावर आमचा वाद नाही. वाद एवढाच आहे की तुम्ही किती फेअर आहात. आणि न्यायमूर्ती म्हणून त्या 13 लोकांची जी फाशी झाली त्याचं मी उदाहरण एवढ्यासाठी दिलं की चुकून या देशात फाशी होते, जगात फाशी होते, आणि म्हणून फाशीच्या शिक्षेऐवजी डिटरंट पनिशमेंट असावी असं जगातल्या अनेक राज्यांचं, देशांचं म्हणणं आहे. ते आम्ही मांडलं. आम्हाला आर्टिकल 19 प्रमाणे एवढा अधिकार नाही काय? आणि सुप्रीम कोर्टात टीका करण्यास सुद्धा अधिकार आहे. आणि तो काय आम्ही फक्त सुप्रीम कोर्ट, जर आम्ही म्हटलं काही सुप्रीम कोर्टाचे वेगळं काही विचार होते तर गोष्ट वेगळी आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल चुकीचा असला तर त्याला क्रिटिसाइज करता येतो. केशव उपाध्याय काय सांगाल? नाही, असं आहे की त्यांची भूमिका अशी आहे की फाशी असावी की नसावी, फाशी नसावी, अशी काय त्यांची जी भूमिका आहे, अहो ती भूमिका, माझं म्हणणं आहे की ती चर्चा वेगळ्या स्तरावर जाऊन, लोकसभेत जाऊन, अन्य ठिकाणी जिथे कायदे होतात तिथे केली पाहिजे. आता या प्रकरणामध्ये इथे चर्चा करून, बरं तुमची अशी तात्विक, अतिशय उदात्त समाज की जिथे गुन्हेगार नसणार, गुन्हेच नसणार, असा एक उदात्त समाज यावा, असा तुमची अपेक्षा आहे, चांगली अपेक्षा आहे, माझा काही आक्षेप नाहीये. पण आता जे आहे ठरलेले कायदे तर तुम्हीच मान्य करता की फाशी आम्हाला मान्य आहे, आणि दुसरीकडे पुन्हा म्हणता की असावी की नसावी. हा इथे चर्चा विषय होऊच शकत नाही. आपण बुद्धिभेद करून अकारणपणे मुंबईकर जे मृत्युमुखी पडलेत त्यांच्यावरती अन्याय करत आहोत. याला मुस्लिम म्हणून फाशी दिलेली नाही, तो दहशतवादी आहे म्हणून फाशी दिलेली आहे. हे इतकं स्वच्छ असताना बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करू नये, इतकंच आमचं म्हणणं आहे. मी दोघांनाही शांत राहायची विनंती करतो आणि थेट जातो. शकील अहमद, ते तुमच्या त्या मृत्युमुखे पडले, तुमच्या अडवाणीचे रथयात्रेने पडले, बाबरी मशीद पडल्याने पडले, ते नका सांगू तुम्ही आम्हाला. आपण त्यावेळची वेगळी चर्चा करूया. मी दोघांनाही शांत राहायची विनंती करतो. मी दोघांनाही शांत राहायची विनंती करतो. शकील अहमद यांच्याकडे थेट जातो. शकील अहमद, शरणागती आहे किंवा अटक आहे याच्यामुळं त्यांनी केलेल्या कृत्याची जी तीव्रता होती, गुन्हेगारित्व जे होतं ते काही कमी होत नाही. त्यामुळे जरी हा क्षणभरचा भेद आपण मान्य केला अथवा न केला तरी देखील त्याच्या फाशीवर शिक्कामोर्तबच आहे, असं आत्ता देखील न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील यांनी मत व्यक्त केलेलं आहे. असं असताना त्याच्या फाशीविषयी संभ्रम निर्माण करणारं विधान करून ओवेसीना नेमकं काय साधायचं आहे? शकील अहमद. नाही साहेब, तसं नाही आहे. सुप्रीम कोर्टाने जे डिसिजन दिला आहे, जो निर्णय दिला आहे त्याचा आम्ही पूर्णपणे सन्मान करतो, असं ओवेसी साहेबांनी वारंवार सांगितलं आहे. बरोबर, त्याच्याबद्दल आमचं मत नाही. आमचं मत असं आहे की जर तुम्ही फाशी देत आहात यांना, तर त्यांनी तेच म्हटलं की भाई हाच पहिला नंबर काऊन, याच्या पूर्वीचे पण जे लोक आहेत त्यांना फाशी देण्यात का नाही आली. आमचं सुप्रीम कोर्टाने जे डिसिजन दिला आहे, जो निर्णय दिला आहे त्याच्याबद्दल आमचं पूर्ण सन्मान आहे त्याला. आम्ही त्याच्याबद्दल वाद करतच नाही. आणि दुसरी गोष्ट, जर ते शरणागती आहे जर असले की त्याच्यावर काय पर्यंत ते कायदे तज्ञ जे लोक ते त्याच्यावर निर्णय देतील, आम्ही त्याच्यावर काय सांगणार. तसं म्हणजे पुन्हा एकदा तुम्ही तोच मुद्दा मांडताय की फाशी देण्याच्या क्रमवारीत याकूब मेनन याचा नंबर बराच खाली असताना यापूर्वी ज्यांना फाशी आधीच दिलेली आहे त्यांना फाशी का बरं देण्यात आली, याच्यात नेमका या सरकारचा काय उद्देश दिसतो या फाशीची अंमलबजावणी करण्यामध्ये? असा उद्देश काही वेगळा आहे का सरकारचा? रत्नाकर महाजन, काय वाटतं आपल्याला?
त्यांचा आवाज किंवा आपल्याला- बेअन सिंगच्या खुनातले आरोपी, बोला बोला. ह्या दोन्ही प्रकरणात हत्येचे जे आरोपी, जे गुन्हेगार होते, त्यांच्याबद्दल नंतर बऱ्याच घटना घडून गेलेल्या आहेत. त्या ज्या वेळेला घटना घडून गेल्या त्यावेळेला सुद्धा याबद्दल मतप्रदर्शन करण्यात आलेलं आहे. उदाहरणार्थ पंजाबमध्ये अकाली दलाचं सरकार आहे गेली 15-20 वर्ष, आणि अकाली दलाच्या प्रकाश सिंग बादल आणि अन्य लोकांच्या मागणीवरून पंजाब विधानसभेने तो ठराव केलेला आहे. याची जबाबदारी कोणी घ्यायची? त्याच्यात पुन्हा राजकारण येतं. मग ते आजपर्यंत कोणाचे मित्र आहेत, कोणाचे शत्रू आहेत, म्हणून आपण त्या चर्चेमध्ये जाण्याची काही आवश्यकता नाही. आजचं प्रकरण हे ते प्रकरण म्हणून त्याच्याबद्दल चर्चा केली पाहिजे. अप्रूव्हर जर झाला असता, म्हणजे तो जर सरेंडर झाला असता, तर या निकालामध्ये आणि एकूण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये काही फरक पडला असता का? माझं मत असं की बिलकुल फरक पडला नसता, कारण गुन्ह्याचं स्वरूपच असं आहे. त्यामुळे फरक पडला नसता. नंबर 1. नंबर 2, आता ही पश्चातबुद्धी आहे की सीबीआयने सांगितलं, त्यांना अटक केली आणि नंतर असं पसरवायचं की नाही तो सरेंडर झाला. ही पश्चातबुद्धी आहे. आणि हे आर्ग्युमेंट सुरुवातीच्या न्यायालयापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत कुठेही जर रेकॉर्डवर आलं नसेल, तर आता पश्चातबुद्धीने ते आर्ग्युमेंट करण्यात काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. तुम्ही आता जो मुद्दा म्हणताना रत्नाकर महाजन, तोच खरा मुद्दा आहे की पंजाबमध्ये बियान सिंग यांच्या मारेकऱ्यांना फाशी देऊ नये अशा स्वरूपाचा ठराव झाला, म्हणून त्याच्या अंमलबजावणीत काही वेगळं वळण लागलं. मुसलमानांचं असं राज्य नाही, त्यामुळे त्यांना असा ठराव करता येत नाही, म्हणून त्यांच्या फाशीची आपण घाई करतोय का, असा दावा आता ओवेसी करून एक वेगळ्या प्रकारचा पट मांडताय. त्याच्याविषयी मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे. नाही, असं काही बादरायण संबंध लावायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. कारण पंजाब आणि अकाली दल आणि शिरोमणी अकाली दल यांच्यातली परस्परातली जी गुंतागुंत आहे, त्याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. ती आणीबाणीच्या काळाच्या आधी ज्या काही घटना तिथं घडल्या, त्याचं रूपांतर आणीबाणीमध्ये झालं वगैरे वगैरे, तो खूप लांबचा इतिहास आहे. त्याच्यात त्याची मुळं आहेत. पण ओवेसीला काय हैदराबाद पुरतं मुसलमानांचं राज्य करायचं नाहीये, म्हणजे दुसरं पाकिस्तान काही भारतात त्याला निर्माण करायचं नाहीये. त्यामुळं मुसलमानांचं राज्य नाही म्हणून मुसलमानांवर पक्षपात असं जर ओवेसी म्हणत असतील, तर ते स्वतःच्याच राज्यात राहत आहेत, स्वतःच्याच नंदनवनात राहत आहेत असा त्याचा अर्थ होईल. शकील अहमदजी काय सांगाल? नाही, ह्या चुकीचं बनत आहे. कारण की असुद्दीन ओवेसी आणि पूर्ण MIM जे पार्टी आहे, त्याचं भारताच्या संविधान, बाबासाहेब आंबेडकरने जो संविधान लिहिलं आहे त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि आम्हाला या देशात या संविधानाप्रमाणे चालण्यात काही अडचण नाही आहे. हो, हा देश आमचा आहे, आमच्या बापाचा आहे आणि इथंच आम्ही राहणार आहोत. त्याच्याबद्दल काही नाही. मुस्लिमचं नाही. आमचं म्हणणं असं आहे की एक हा चुकीचा संदेश जात आहे याच्यामध्ये की याकूबला हे जे तुम्ही देत आहे की याकूबला पहिले आणि पूर्ण डिसिजन होण्यावर त्याचा डेट वॉरंट काढा, याच्यामुळे चुकीचा संदेश देत आहे. त्याबद्दल ओवेसी त्याच्याबद्दल बरोबर आहे. म्हणजे शकील अहमद, आपण निर्णय बरोबर घ्यायला पाहिजे. शकील अहमद, MIM हे कायद्याला आणि संविधानाला धरून चालतंय. त्यांचा संविधानावर विश्वास आहे. संविधानाला धरून जे खटले चालवले गेले, त्या खटल्यांनी ज्या लोकांना फाशी दिलं त्याच्या अंमलबजावणीमध्ये हे सरकार भेदभाव करतंय. म्हणजे हे सरकार संविधानाला धरून चालत नाही असाच आपला थेट आरोप आहे ना. ते तर सर्वांनाच दिसत आहे ना. हा संदेश जात आहे याच्यामुळे. सर, आमचं म्हणणं असं आहे की याच्यामुळे संदेश जात आहे की पहिले केशव उपाध्ये तुमचं सरकार फाशीच्या अंमलबजावणीच्या बाबतीत धार्मिक मतभेद करतंय. मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, या सरकारने म्हणजे ज्यावेळी मागच्या वेळी मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं की कायदेशीर कारवाईची अंमलबजावणी राज्य सरकार करतंय, ह्याच्या पलीकडे काहीही नाही. त्यामुळे अजून किती दिवस, म्हणजे अशी इच्छा आहे का हे असंच चालू ठेवा? 24 या मुंबईत जे बॉम्बस्फोट बळी गेले त्यांना 24 वर्षांतर न्याय मिळता कामा नये का? काय असंच चालू ठेवायचंय का किती दिवसांतर केल्याने त्यांना, म्हणजे ते काय याकूब मेनन किंवा त्यांच्या समर्थकांना आता ज्या पद्धतीने MIMचे लोक म्हणतात त्या पद्धतीने त्यांना न्याय मिळाला असं वाटेल? मुळात मुस्लिम समाजामध्ये कुठल्याही प्रकारचं मला असं वाटत नाही, आमचेही
समाजामध्ये की यांनी काही वेगळा मुस्लिम आहे म्हणून फाशी दिली जाते, हे बुद्धिप्रेम करू पाहतायत. त्यात काहीही तथ्य नाही. शेवटी तो दहशतवादी होता म्हणूनच त्याला फाशी दिली जाते आणि ती शिक्षा पूर्ण प्रक्रिया झालेली आहे. त्यामुळे याच्यात कुठल्याही प्रकारचा बुद्धिप्रेम करण्याचा प्रयत्न एमआयएमने कितीही केला तरी तो समाज कुठलाही स्वीकारणार नाही. दहशतवादाला नेमका धर्म असतो का, या विषयाची चर्चा करूया. आता जो मुद्दा केशव उपाध्यायांनी उपस्थित केलाय, एका ब्रेक नंतर कुठे जाऊन का पाहत राहा. झी24 तास आपण पाहताय फाशीचा धर्म कोणता. फाशीचा धर्म कोणता या विषयावर आपण चर्चा करतो. आपल्यासोबत न्यायमूर्ती BG कोळसे पाटील, डॉक्टर रत्नाकर महाजन, केशव उपाध्ये आणि शकील अहमद आहेत. या भागातला प्रश्न आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो प्रश्न असा आहे, दहशतवादाला धर्म असतो का, दहशतवादाला धर्म असतो का. आपण थेट जातोय शकील अहमद यांच्याकडे. शकील अहमद, MIMनी यापूर्वी कोणाच्या फाशीच्या विरोधात कोणत्याही प्रकारचं वक्तव्य केलेलं मला तरी माहीत नाही. माझ्या आणि प्रेक्षकांच्या ज्ञानात जरा भर घाला. कुठल्याही फाशीवरची MIMनं व्यक्त केलेली ही पहिलीच प्रतिक्रिया आहे. नाही साहेब, तसं आहे की जे सत्य परिस्थिती आता समोर आली आहे त्याच्यावर बोलणं आवश्यक होतं. कारण की एक वेळा दोन वेळा नाही, हा तिसऱ्या वेळा होऊन राहिला की बा खास करून हा जो पुढचे मागचे लोक आहेत त्यांना सोडून यांना फाशी देण्यात येत आहे. तर आता 2 वेळा 3 वेळा झाल्यानंतर बोलणं आवश्यक होतं म्हणून असुद्दीन ओवैसींनी वक्तव्य केलं. याच्यापूर्वी बोलण्याची गरज नव्हती. याआधी नाही म्हटलं. बरोबर आहे, याआधी ज्या दोघांना फाशी झाली त्यांना सुप्रीम कोर्टाने फाशी सुनावलेली होती का नव्हती. नाही, सुप्रीम कोर्टाने फाशी दिली. आता याला पण फाशी सुप्रीम कोर्टाने दिली. त्याबद्दल आमचं नाही, आमचा क्रमवारीत अपेक्षा आहे. आमचा त्याच्याबद्दल नाही आहे. त्यांनी तो विपर्यास करत आलेला आहे की आमचं क्रमवारी आहे की फाशी कोणाला देत आहे पहिले नंतर कोणाला, असं का चालत आहे. म्हणजे वर्गामध्ये आमचा नंबर, म्हणजे तुम्ही असं म्हणताय की वर्गामध्ये आमचा नंबर 3रा किंवा 4था होता, तो वर्गामध्ये तुम्ही पहिला का टाकलात, त्याच्या मागे काहीतरी राजकारण आहे असा तुमचा थेट आरोप आहे. बरोबर. म्हणजे एक प्रकारे दहशतवादाच्या कृत्यालाही तुम्ही धर्माचा रंग देताय. इथे जर राजकारण आमचं म्हणणं आहे की राजकारण केलं जात आहे, आमचा त्याचा विरोध आहे. इथे जर हा दहशतवादी असो कोणताही असो त्याचा धर्म नसतो, पण याला धर्माला समोर ठेवून राजकारण दुसरे लोक करत आहे, त्यांना आम्ही असुद्दीन ओवैसी साहेबांनी समोर आणलाय. शकील अहमद, या ठिकाणी जर एखादा फाशीला जाणारा मनुष्य हा हिंदू असता, ख्रिश्चन असता, तर ओवैसी हेच म्हणले असते. बरोबर बोलले असते. कारण की आम्ही फक्त धर्माचं राजकारण करत नाही, आम्ही सेक्युलर देशात राहतो आणि सेक्युलर राजकारण करत आहोत. त्याच्या बोलले असते. त्याच्याबद्दल काय, ज्या कोणावर अन्याय हो, दलित, मुस्लिम, ओबीसी, कोणाही हिंदू वर्गावर अन्याय होतो त्याबद्दल आम्ही बोलणारच आहोत. त्याच्याबद्दल काय. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की याच विशिष्ट खटल्यामध्ये आरोपींची फाशीवर जाण्याची क्रमवारी बदलण्यात आलेली आहे. आपण BG कोळसे पाटील यांच्याकडे जाऊया. BG कोळसे पाटील, आपल्याला खरंच असं वाटतंय की इथे क्रमवारी बदलून काही अन्याय झालाय. मला त्याच्यात काय नाही, दहशतवादाला रंग नसतो हे मात्र बरोबर आहे, धर्म नसतो, जात नसते. आपण आपल्या देशातच बघितलंय की कित्येक मुसलमानांची पोरं बॉम्बस्फोटमध्ये आत घातलेली परत बाहेर आली, दुसरी हिंदूंची गेली. त्यामुळे सगळे कलर धर्मांधतेमध्ये या दहशतवादामध्ये आहेत. त्यामुळे त्याला काय किंमत नाही आणि क्रमवारीबद्दल मला काही बोलायचं नाही, मला इंटरेस्ट नाही त्याच्यात. बरोबर आहे. आपण जाऊया. तसा आरोप होतोय म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, अन्यथा हा आरोप आपल्यासारख्या व्यक्तीला मी विचारलाही नसता की असं का म्हटलं जातं. आपण जाऊया रत्नाकर महाजन. रत्नाकर महाजन, या पूर्वीचे जे 2 आरोपी ज्यांना फाशी देण्यात आली, मग त्याच्यात अफजल गुरु असेल किंवा कसाब असेल, या दोघांना तर UPA सरकारच्या काळात फाशी देण्यात आलं आणि आता ही जी तिसरी फाशी आहे ती कदाचित भारतीय जनता पक्षाच्या काळात देण्यात येईल. आता याच्या मागे जो त्यांचा एक आपल्याला आत्ताही त्यांच्या विधानातून असं दिसतंय, त्याच्याबद्दल आपण काय म्हणणार की एक प्रकारे दहशतवादाला धर्माचा रंग दिला जातोय. नाही, त्या आक्षेपात काही अर्थ नाही. पण मुळामध्ये फाशी असावी का नसावी हा व्यापक चर्चेचा विषय असू शकतो. पण त्याच्याबद्दलची एक इंटरेस्टिंग आकडेवारी मी आपल्याला सांगतो. गेल्या वर्षभरात देशातल्या विविध न्यायालयांनी 1800 गुन्हेगारांना फाशीची शिक्षा दिल्या. त्यापैकी फक्त 10% केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा फायनल केलेली आहे.
म्हणून इथली न्यायालय उठसूट सगळीकडे फाशीची शिक्षा देतात हे मानणं मुळात चूक आहे. 1989 साली एका प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने दुर्मिळातली दुर्मिळ प्रकरण म्हणजे फाशी असं जेव्हापासून सांगितलं तेव्हापासून फाशीविषयीही जरा उदारवादी दृष्टिकोन सुप्रीम कोर्टामध्ये निर्माण होऊ लागलेला आहे. ही फॅक्ट आहे. आता दहशतवादाला रंग नसतो हे खरं आहे, पण मग सगळे मुसलमान अतिरेकी नसतात, पण पकडले गेलेले अतिरेकी सगळे मुसलमान आहेत. हे दिव्य विधान, हे त्रिकालाबाधित सिद्धांत कुणी बरं मांडला होता? ज्यांनी मांडला त्यांच्याकडे जाऊया, ज्यांनी मांडला त्यांच्याकडे जाऊया. काय सांगाल केशव उपाध्ये? नाही, मला असं म्हणजे तुम्हाला खरंच सांगावं, आमच्या पार्टीच्या कुठल्याही नेत्यांनी किंवा अशा व्यक्तींनी असं विधान केलं असेल तर त्याच्यामध्ये या देशातला प्रत्येक नागरिक लालकृष्ण अडवाणी, लालकृष्ण अडवाणी जर त्यांनी देशाच्या विरोधात कर्तव्य केलं, नाही 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 नाही, एक काहीतरी उगाच चुकीचे विधान, म्हणजे आपण ज्येष्ठ आहात महाजन साहेब, आपण काहीतरी आता हे काहीतरी खेचायचंय भाजपला म्हणून टीका करायची करू नका कृपया. या देशाच्या खरं आणि आम्ही म्हणतो की खोटं. हा नेहमीचा पद्धत आहे तुमची. आपण सोडून बाकी सगळे खोटं बोलतात. हा नेहमीचा सिद्धांत नाही. मला या दोघांच्या म्हणजे सगळंच खरं महाजन साहेब, आपलं नाव महाजन सगळंच महाजन, सामान्य जनांचं काहीतरी ऐकत चला ना कधीतरी. केशव उपाध्ये, कार्यक्रमाची वेळ संपत आली. मी तुम्हाला दोघांनाही शांत राहायची विनंती करतो. कार्यक्रम संपण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न शकील अहमद यांना, की ज्याच्या भोवती हा सगळा कार्यक्रम होता. शकील अहमद, एक छोटासा प्रश्न तुम्हाला आहे. शेपटीवर पाय पडला, 1 मिनिट, शेपटीवर पाय पडला. शेपटीला काय संबंध? शकील अहमद, तुम्हाला एक शेवटचा आणि छोटासा प्रश्न आपण करतो आहोत. याकूब मेमन हा आधी दहशतवादी आहे की आधी मुस्लिम आहे? नाही साहेब, धर्माचा आणि ते दहशतवादीचा काही अर्थच नाही. हा प्रश्न चुकीचा आहे. कोणताही माणूस दहशतवादी असू शकतो आणि कोणताही धर्माचा असू शकतो, त्याच्याबद्दल आहे. हा पहिले मुस्लिम आहे किंवा दहशतवादी आहे. जहाँ पे मुसलमान है वहाँ पे दहशतवाद नहीं, और जहाँ पे दहशतवाद है वहाँ इस्लाम नहीं. हे आमचा असदुद्दीन ओवैसीचं फार जुनं आणि फार प्रसिद्ध कलते वक्तव्य आहे. जहाँ मुसलमान है वहाँ, जहाँ दहशतवाद है वहाँ इस्लाम नहीं, और जहाँ इस्लाम है वहाँ दहशतवाद नहीं. हा आमचा त्याचा काही हेच नाहीये, त्याच्यात संबंधच नाहीये. प्रेक्षक, आपण या तिन्ही लोकांच्या बाजू ऐकल्यात. यातला निर्णय फैसला आपण करा की धर्माला कोण, दहशतवादाला धर्माचा रंग कोण देतोय. परंतु एक मात्र खरं की दहशतवादाला कुठलाही राष्ट्रवाद नसतो, धर्म नसतो, तर प्रत्येक धर्म हा एक प्रकारे प्रेमाचा, शांततेचा, बंधुभावाचा संदेश देत असतो. हे लक्षात ठेवून, आवर्जून लक्षात ठेवलं पाहिजे की दहशतवादी हे कुठलाही धर्म नसावा याचेच द्योतक आहेत. जेव्हा असे दहशतवादी एखाद्या निरपराधाचा जीव घेत असतात, तेव्हा तो जीव कुणा एका व्यक्तीचा नसतो, तर तो पूर्ण मानवतेचा गळघोटर असतो. मानवतेला धर्म नाही, तसाच तो दहशतवादालाही नाही, आणि तसाच फाशीला देखील धर्म नाही. हेच खरं सत्य. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.